संविधान व लोकशाहीचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान। म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुलेआम। लोकदखल न्यूजची हीच तर आहे शान। नमस्कार, मी स्वप्नाली भवार आणि आपण पाहत आहात लोकदखल न्यूज। कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुरबाडमध्ये। देवेंद्र फडणवीस यांच्या मुरबाड हजेरीने मुरबाडमधील मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता। आमदार किसन कथोरे यांच्या नाराजीच्या व्हॉट्सअप पोस्ट खोट्या असल्याचा कपिल पाटील यांचा पत्रकारांसमोर खुलासा। आणि म्हणून पक्षाच्या नेत्याचा आदेश मलाही मानणं भाग आहे, त्यांनाही मानणं भाग आहे, अजून कोणी असेल कार्यकर्ते त्यांनाही मानणं भाग आहे आणि मानतात। त्यांनी कधी सांगितलं का मी काम करणार नाही? अशा प्रकारे व्हॉट्सअपवर मेसेज कोण चालवतात जे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना असं वाटतंय। ते अनेकदा उमेदवार मागत होते तेव्हाही पेपरला बातम्या येत होत्या की कथोरे साहेब नाराज आहेत, आम्हाला मदत करणार। असं कोणी मदत करतो? शेवटी पक्षाची जबाबदारी कर्तव्य ज्या माणसांशी बांधील असतात कोणासाठी कधी असं करत नाही। आणि म्हणून आधीही त्यांनी सांगितलं होतं की सगळ्यांनी कामाला लागा, आता आजही सांगितलं, त्याच्यामुळे हा विषयच नाही। थँक्यू। लोकदखल न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे। इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा। आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा। धन्यवाद।